नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण अगदी बनवायला सोपा असा ताज्या हिरव्या वाटणातील वाटाणा भात बनवणार आहोत. स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी चविष्ट बनवायचे असेल, तेही फक्त 10 मिनिटात, तर हा हिरव्या वाटणातील वाटाणा भात उत्तम पर्याय आहे. अगदी याला वन पॉट मीलही तुम्ही बोलू शकता. नवशिकेही सहजतेने बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी मी इथे तुम्हासोबत शेअर केली आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा. तुमच्या एक लाईकने मला मोटिवेशन मिळते आणि नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण हिरव्या वाटणातील वाटाणा भात बनवण्यासाठी साहित्य पाहूया. इथे मी 2 वाट्या बासमती तुकडा तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवला आहे. त्यानंतर तेल आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार, अर्धी वाटी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, आलं आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या. आपल्याला ह्याचे हिरवे वाटण मिक्सरमधून काढून तयार करून घ्यायचे आहे. अर्धी वाटी वाटाणा, एक मोठा बारीक चिरलेला कांदा, खडे मसाल्यांमध्ये 3 ते 4 मिरे, 2 लवंगा, एक दालचिनीचा तुकडा, एक जावित्रीचा तुकडा, एक लाल मिरची, 4 ते 5 तमालपत्र आणि 1 चमचा तूप. हे तूप आपल्याला वरून घालायचे आहे. तुपामुळे हा भात फारच चविष्ट होतो. आता आपण हिरवे वाटण मिक्सरमधून तयार करून घेतले आहे. ते आपल्याला भातामध्ये वापरायचे आहे. आता मी एका गॅसवर एक टोपामध्ये पाणी गरम करत ठेवले आहे. साधारणतः 2 वाट्या पाणी आपण गरम करत ठेवले आहे आणि एका गॅसवर कुकरही ठेवला आहे. कुकर गरम झाल्यावर त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालायचे आहे आणि व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचे आहे. आता तेल व्यवस्थित गरम झाले आहे. त्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले आहेत ते यामध्ये घालायचे आहे आणि साधारणतः 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्यामुळे आपले मसाले व्यवस्थित फुलतील आणि त्यांची चव आपल्या भातामध्ये अगदी पूर्णपणे उतरेल. म्हणून खडे मसाले अगदी मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तोही अगदी बदामीसर होईस्तोवर आपण परतून घेणार आहोत. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा बदामीसर झाला आहे. या स्टेजमध्ये आपण त्यामध्ये हिरवे वाटण घालायचे आहे आणि साधारणतः 1 ते 2 मिनिटे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे इतपत आपण हे वाटण परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण पाहू शकता वाटणही अगदी व्यवस्थित परतून झाले आहे. या स्टेजमध्ये हिरवे मटार आपण घेतले होते ते घालायचे आहे. तेही साधारणतः मिनिटभर या हिरव्या वाटणात परतून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे अगदी हिरव्या वाटणाचा सुगंध किचनमध्ये दरवळत आहे. आता आपण ह्यामध्ये जे अर्धा तास तांदूळ निथळत ठेवले होते ते ह्यामध्ये घालायचे आहे आणि अगदी हलक्या हाताने तांदूळ या हिरव्या वाटणाच्या मसाल्यात व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. इथे मी तुकडा बासमती हा तांदूळ वापरला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता आणि अशा प्रकारे भात बनवू शकता. आता हे तांदूळ घातल्यावर आपण साधारणतः 1 ते 2 मिनिटे हा तांदूळ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामुळे जो आपण हिरवा मसाला यामध्ये घातला आहे तो अगदी भाताला पूर्णपणे लागेल. साधारणतः 1 ते 2 मिनिटे अगदी तांदूळ हिरव्या वाटणात व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पुन्हा चमच्याने अगदी हलक्या हाताने तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तांदळामध्ये मीठ घातल्यावर चमच्याने हलक्या हाताने अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. त्यामुळे मीठ पूर्णपणे तांदूळाला लागेल आणि आपला भात अगदी चविष्ट आणि रुचकर असा होईल.
साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर भात अगदी पूर्णपणे व्यवस्थित एकजीव झाला आहे. या स्टेजमध्ये आपण दुसऱ्या गॅसवर जे पाणी गरम करत ठेवले होते ते आता ह्यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा चमच्याने अगदी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आपण पाहू शकता तांदूळ अगदी व्यवस्थित पाण्यात एकजीव झाले आहेत. आता आपण त्यामध्ये 1 चमचा तूप घेतले होते ते आपण आता घालणार आहोत आणि व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घेणार आहोत. अशा प्रकारे तूप वरून घातल्यामुळे आपला भात मोकळा आणि सुटसुटीत होतो आणि भाताला चवही अगदी अप्रतिम अशी येते. आता आपण कुकरचे झाकण लावून साधारणतः 2 शिट्या करून घेणार आहोत, म्हणजे आपला भात खाण्यास तयार होईल. आपण पाहू शकता कुकरची 1 शिट्टी झाली आहे. त्यानंतर लगेचच दुसरीही शिट्टी झाली आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि कुकर थंड झाल्यानंतर आपण हा भात सर्व्ह करणार आहोत. साधारणतः 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता आपला हिरव्या वाटणातील वाटाणा भात तयार झाला आहे. अगदी मोकळा सुटसुटीत असा हिरव्या वाटणातील भात आता आपण सर्व्ह करूया. अशा प्रकारे तयार झाला ताज्या हिरव्या वाटणातील वाटाणा भात. फक्त 10 मिनिटात हा भात खाण्यास तयार होतो. या भाताबरोबर दुसरे काहीही नसले तरी चालते, इतका हा भात चविष्ट व रुचकर असा तयार होतो. इथे मी फक्त खडे मसाले वापरले आहेत, कोणतेही पावडर मसाले वापरले नाहीत, तरीही तितकाच चविष्ट असा हा भात तयार होतो. तुम्ही अशा प्रकारे ताज्या हिरव्या वाटणातील वाटाणा भात बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. धन्यवाद.